मंदिरातनं पुजारी काकांचा फोन होता. काय म्हणाले? एक अघटित घडले. ताट वाढून ठेवलंय, भूक असेल तर जेवून घे. जेवायला नसेल तरी हरकत नाही. नकोच आहे मला. ठीक आहे, मी काय फोर्स नाही करत. दादा, अर्जुन दादा. हा मग क्या? अर्जुन दादा, तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. काय झालं? दादा, अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. शेकडो वर्षाची परंपरा असलेलं आपलं हे मंदिर आहे. इतक्या वर्षात कधी असं घडलं नाही. पण आत्ता जे घडलं ते धक्कादायक आहे. हे आम्हालाही कळतं हो, पण हे कृत्य कुणी केलं ते सांगा. नाव तर सांगा त्याच्या, चांगलं आणतो त्याला. हे कृत्य कोणी मुद्दाम केलं असेल असं मला वाटत नाही. म्हणजे असं काही होणार असतं, म्हणजे दगडाची झीज किंवा इतर भौगोलिक कारणामुळे हे घडलं असतं तर ते हळूहळू घडलं असतं ना. पण आत्ता जे घडलंय ते एकदम अचानक, एका दिवसात अचानक एवढा मोठा तडा गेला नसता. पुजारी काका, नाही म्हणजे गावावर काही संकट येणार आहे का? हा म्हणजे थांबा 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 थांबा. आपलं हे जे गाव आहे हे भैरव देवाच्या कृपेने वसलंय, वाढलंय, मोठं झालंय, बरोबर आहे का नाही? आणि याच्या मागे आपल्या गावातल्याच काही प्रतिष्ठित लोकांचं कर्तृत्व सुद्धा आहे का नाही? आहे. पण आज काय झालंय? आज आपल्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे, बरोबर आहे का नाही? थांबा, मला बोलू द्या. गुरुजी काका, मूर्तीला काही झालंय का? नाही, मूर्तीला काही झालं नाही, पण पादुकांना तडा गेलाय. हे बघा गुरुजी, तुम्ही देवाला साकडं घाला का कौल लावा, आम्हाला काही माहित नाही. पण हे समजा कशामुळे झालंय हे आम्हाला समजायला कळलं पाहिजे. थांबा, मी सांगतो तुम्हाला हे नेमकं का झालं आणि कुणामुळे झालं. सांगा बलराम शेठ, हे कोणामुळे झालं आणि कसं झालं आम्हासनी बी कळू द्या. हे जे काय सगळं घडलेलं आहे ते ह्या अर्जुनामुळे घडलंय. नाही बलराम, तू काय बोलतोयस? प्रश्न आहे, बस खाली बस.
बस बस. हे बघा, तुम्हाला असं कसं का लाख प्रश्न पडला असतील, हा बरोबर आहे ना. तुम्हाला मी सगळं अगदी इसकटून तपशीलवार सांगणार. मला सांगा, आपल्या भैरव देवाची प्रथा काय? नेमकं आपण जत्रेच्या वेळेला करतो काय? भैरव देवाचा झेंडा डोंगरावर नेऊन लावतो, बरोबर. मग मला सांगा, ह्यो झेंडा लावतो कोण? जे गावातली 5 प्रमुख कुटुंब आहेत, ज्यांनी हे गाव उभं केलं, एवढा मोठा डोलारा सांभाळला, त्या 5 प्रतिष्ठित कुटुंबातलं कोणतरी एक जण डोंगरावर जाऊन झेंडा लावतंय. मग ह्या वेळेला डोळे लावला कोणी? या वर्षी हा जो ध्वज आहे हा वर जाऊन लावला अर्जुन साहेबांनी. पण मला सांगा, अर्जुन साहेब कोण आहे? कौटिल्यकर आहे की नाही? त्याच्या या गोष्टीशी काय संबंध? संबंध आहे. यो अर्जुन कौठेकर नाही. यो अर्जुन कौठेकर नाही. कौठेकरांचा आणि त्याचा गाडीचा बी संबंध नाही. अभ्यास रे मेरे गबरू, चांगली खेळी केलीस, योग्य वेळेला डाव साधला. असं कसं म्हणताय तुम्ही बलराम शेठ? आपण यांना कवटेकर म्हणूनच ओळखतात ना. बरोबर आहे. आणि कागदोपत्री सुद्धा त्यांचं नाव अर्जुन कौठेकरच आहे, 100%. वय वय आवाज ते कवटेकर म्हणूनच माहिती आहे, कवटेकरच आहे ते. ए बांधपडा, माझ्याकडे पुरावा आहे तो कौठेकर नसल्याचा. तशी त्याची गरज नाही पडणार नाही म्हणा. हे इथं उभा आहे ना, त्याला विचारा. हे बाबा, अरे बाबाचा असशील ना तर बोल. बलराम शेठ, हे बघा, देवाच्या दात असं वाईट वांगा बोलू नका. तुम्ही मला वाईट वांगाळ बोलायला भाग पाडताय. मला सांगा, आपल्या गावाची काहीतरी रीत आहे, मंदिराची काहीतरी परंपरा आहे, हीच मोडीत काढली म्हणून माझी कळकळ चालली ना एवढी, म्हणून माझा जीव तळमळतोय. आणि ह्या सगळ्याला तो अर्जुना कारणीभूत आहे. सगळं सत्य हो बलराम कौठेकर तुमच्यासमोर मांडणारच आज. कुठल्या तरी रस्त्यावर फेकून दिलेले मोर ते बी आणवलं. मंदिराच्या बाहेर चप्पल काढली तर त्याच्या समोर उभं राहायची लायकी नाही ह्याची. आणि ह्याला तुम्ही पादुकांचं स्थान देऊन ठेवले. साहेब 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 करून मोठं बनवले, फार हिरो करून टाकले गावाचं. तुम्हाला सांगतो, आमच्या नावावर त्याचं नाव छापून त्याने ध्वज लावलाय वरती. ते या गावातलं नाही, 5 प्रतिष्ठित कुटुंबातलं बी नाही. त्यांनी जर वर जाऊन एवढ्या कडक जागृत देवस्थानाचं काम केलं तर दुसरं काय होणार आहे? अहो झालं ना वाटतो आता गावात, तर काय करायचं? ते तर सांगतो ना बघत बस ना मी. आता सांगा मला, ह्याचं उत्तर आहे का कोणाकडे?